हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी माझे काही मित्र मैत्रिणी हे आपलं जीवन कसं सुलभ करून घेतले किंवा म्हातारपण कसं ते सुलभ केले ह्याच्याबद्दल बोलणार आहे. का म्हणजे अपमान नको. अपमानात जगण्यापेक्षा आपण स्वतंत्र जगलेलं बरं असं त्यांना वाटते. मग काय केले? माझी एक मैत्रीण आहे, माझ्यापेक्षा जरा दीड वर्षानं मोठी असेल, पण ती स्वतंत्र एकटी राहतीये. मुलगा असून दुसरीकडे आहेत नोकरीसाठी. मुलगा ये म्हणतो, असं काही हे नाहीये. तरी ती म्हणते नको, माझं मी आहे, माझं मी राहते. अगदी छान पैकी राहते. अशी बरीच उदाहरणं आहेत. एवढेच फक्त लेडीजच नाहीये, काही पुरुष सुद्धा आपण एकटे छान पैकी राहतात. मी ऋषिकेशला गेल्या वेळा बघितलं, आमचे ओळखीचे एक गृहस्थ रिटायर्ड आहेत. पूर्वी बेंगलोरला राहत होते, पण बेंगलोरचं बिझी लाईफ म्हणा, गर्दी त्यांना नको वाटलं. एक दोनदा ते ऋषिकेशला आले होते, त्यांना तो एरिया बरा वाटला. म्हणताना ते तिथे फ्लॅट घेतला आणि तिथे राहायला लागले. दोन्ही मुलं त्यांची फॉरेन कंट्रीमध्ये आहेत. हे पण रिटायर्ड आर्मीतले ऑफिसर आहेत. पेन्शन आहे, व्यवस्थित आहे. एवढं छानपैकी घर ठेवले, एवढे आनंदानं राहतात. गाणं म्हणायला आपल्याला वाटते, आपलं हार्मोनियम आहे, हार्मोनियम काढतात, वाजवत बसतात. अगदी सुंदर छान राहतात. आता हा बदल का घडलेला आहे? एक म्हणजे पूर्वी आपण म्हणतो तसं आपलं एकत्र कुटुंब होतं, एकत्र राहत होतो. आता कामामुळे वगैरे मुलं दुसरीकडे गेली आणि नवीन पिढीला कित्येक वेळेला, सगळीकडे म्हणत नाहीये, ही माणसं वय झालेली माणसं त्यांच्याबरोबर नको वाटते. का म्हणजे त्यांचा वागणं असेल, बोलणं असेल किंवा जनरेशन गॅप असेल, काही असेल. त्यामुळे मग त्यांना ही माणसं जड होतात. त्यामुळे आज आता आपली पिढी पण खूप शहाणी होत चाललेली आहे आणि होणारच. आणि येणाऱ्या काळात तरी हा सिनियर सिटिझन्सांचा नंबर वाढत जाणार आहे. त्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यायचा खूप गरजेचं आहे. एकत्र राहिल्यावर काय होते, कित्येक वेळेला सिनियर्सांचा अपमान होतो. असं का वागता तुम्ही, अमुक का म्हणताना आता मला दिसायला लागले एक क्रांती घडत चाललेली आहे. मुलं म्हणतात या आमच्या बरोबर राहावा. कित्येक ठिकाणी त्यांना गरज आहे, त्यांची मुलं लहान आहेत, अमुक आहे. तरी ही वयस्कर लोक म्हणतात नको, आमचं आम्ही आहोत, छान आहोत. ही बघा, ही एक सामाजिक क्रांती चाललेली आहे. आता ह्याची सुरुवात आहे, पण हे बघता बघता तुम्ही बघाल. आणि एक काय झाले माहितीये का, हल्ली सगळं तयार मिळते. तुम्हाला एखाद दिवस स्वयंपाक करायला नको वाटला, फोन केला, येते. काही सामान आणायलाही तुम्हाला जावं लागत नाहीये. एका फोनवर तुमचं सगळी कामं होतात. त्यामुळे खूप माणसं इंडिपेंडेंट झालेली आहेत, दुसऱ्यावर अवलंबून नाही आहेत ते. बरेच ठिकाणी असं घडताना बघितलंय. आणि एक ठिकाणी हे नवरा बायको वेगळे राहतात, नवीन ब्लॉग घेऊन. मुलगा सून किंवा मुलगी हे सगळे वेगवेगळे त्यांचं ते राहतात. नातवंडांवर प्रेम नाही असं नाहीये. नातवंड आली की त्यांच्यासाठी खायला करून ठेवतात, त्यांचं सगळं बघतात व्यवस्थित. पण कायमस्वरूपी
मुलं कधी कधी म्हणतात ना लाड्यात येऊन, आजी मी तुझ्या बरोबरच राहणार. तेव्हा म्हणतात नाहीये, 4 दिवस यायचं आणि जायचं. कायम आपले आपले आई बाबांबरोबर राहायचं. का म्हणजे कायमचं राहायला लागलं की काय होते, त्यांच्या शाळेला पोचवा, आणा, अभ्यास घ्या, हे सगळं जबाबदारी येते. आणि आई वडिलांनी आपल्या मुलांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आता कशासाठी हे करा. त्यामुळे हल्ली खूप बदल झालेला आहे. मी तर म्हणेन सामाजिक क्रांतीला सुरुवात तरी झालेली आहे. बरेच ठिकाणी एका गावात असलं तरी मुलगा सून वेगळ्या राहतात, आई वडील वेगळे राहतात. एवढं काय, एकटं असलं तरी वेगळे राहतात. का त्यांना तर बरं वाटते, आपल्याला हवं तसं जगता येते. कित्येक वेळा काय होते, म्हातारपणी आपल्याला लवकर जेवायला लागते. घरच्या लोकांचं म्हणजे त्यांचं रोजचं हे आहे, त्या कामावरनं यायचं आहे, उशिरा होते. मग आधी आपण जेवण करू. हो, म्हातारीला काय भूक बघा की, राक्षस पोटात शिरलाय का काय, 6 वाजले की जेवण करून घेतीये असं म्हणायला नको. म्हणून ते म्हणतात आमचं आम्ही वेगळं राहतो, म्हणजे आम्हाला हवं तसं आम्ही जगू शकतो. आम्ही पण आनंदात राहतो, तुम्ही पण आनंदात राहावा. आणि एक म्हटलं का नाही, जास्त आपण जवळ आलो, जास्त एकमेकांचे जवळ गेलो की मग काहीतरी दोष दिसायला लागतात म्हणा. अति तिथे माती म्हणतो तसं. त्यामुळे आणि आता प्रत्येकाला ही जाण झालेली आहे की आपण एकटं येतो आणि आपण एकटं जायला लागणार आहे. ही जाण आहे प्रत्येकाला. आणि आपली कर्तव्य सगळी ह्या लोकांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांना कुठेही दोष देता कामा नये. का, ते सगळं काही केले, मुलांची शिक्षण केलीत, मुलांना हवी तशी आर्थिक मदत केलेली आहे, मुलांची लग्न केलीत, सगळं सर्व केलेलं आहे. आता त्यांचं ते निवांत राहू देत ना. त्यांना हवं तेव्हा उठायचं, हवं तेव्हा कुठे फिरायला जायचं. एकत्र राहिलं की काय होते, काही गोष्टी आपल्यालाही ॲडजस्ट कराव्या लागतात. ही खरी गोष्ट आहे. आपल्याला ते ऑफिसला जायच्या वेळेला मी फिरायला जाते म्हटलं की नाही चालत. आपण जरा त्यांची वेळा बघून हे करावं लागते. ते कोणी नसले घरात, मूल आजारी आहे, मुलाकडे बघावं लागते. एकत्र राहिल्यावर हे सगळं करावं लागते. म्हणून पहिलेपासूनच, लग्न झालेपासूनच आत्ताची पिढी म्हणते तुमचं तुम्ही राहावा, आमचं आम्ही राहतो. त्यामुळे कितीतरी ठिकाणी मी हल्ली बघितले, एकटं असलं तरी ती व्यक्ती कोणावरही डिपेंड होऊन राहत नाही. आपल्या आपण इंडिपेंडेंटली राहते. कधी 4 दिवस या, राहावा, मजा करा, जावा. कधी आम्हाला वाटलं की आम्ही 4 दिवस तुमच्याकडे येऊ, राहू, जाऊ. त्यामुळे हे स्वातंत्र्य, फ्रीडम प्रत्येकाला मिळते. नाही ते काय होते, आजी आजोबा असले की आजी आजोबांनी बिघडवले नातवंडांना, एस्पेशली जरा जास्त प्रेम करतात ते नातवंडांवर. त्यामुळे आजी आजोबांनी बिघडवले, आजी आजोबांनी असं केले, एवढं तर तुम्हाला काय बघायला झालं नाही का, अशा काही तक्रारीत नको. म्हणून हल्ली कितीतरी जणांचं मी बघितले, माझेच मित्र मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, आपले आपण निवांत राहतात. आणि लग्न झालं की मुलांना त्यांचं ते, तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही बघा.
असं नाही तुम्हाला कधी वेळेला आम्ही आहोत वेळेला तुमचे पाठीशी, पण आम्ही सर्व काही करू तुम्ही काही जबाबदारी घ्यायची असं नको. म्हणून ही एक नवीन सामाजिक क्रांती चालू झालेली आहे. बघा तरी. हॅव ए गुड डे.